नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची नवीन कोरी करकरीत कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ऐकूयात अभय बापट लिखित गेस्ट हाऊस ह्या कादंबरीचा भाग पहिला. आकृती सेनगुप्तानं आपली गाडी लुल्ला रोलिंग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या जागेत लावली तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. थंड बोचरी हवा पडली होती. तिने गाडीच्या काचा लावल्या आणि आपला रेनकोट कसाबसा गुंडाळला आणि झपाझपा चालत फक्त कंपनीच्या सेवकांसाठी असं लिहिलेल्या दारातनं ती आत आली. दुपारपर्यंत पाऊस पडतच होता. पण आकृतीला ती इमारत सोडायची गरज नव्हती, कारण कॅफेटेरिया असलेल्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळघरातला बोगद्याचा रस्ता होता. ऑफिस संपायच्या वेळेला तिचं काम अर्धवट राहणार अशी चिन्ह तिला दिसायला लागली होती. काहीही झालं तरी आज रात्रीच्या मेलनं काही माहिती पाठवायलाच लागणार होती. त्यामुळे अजून अर्धा तास तरी थांबावंच लागणार होतं. अर्थात आकृती ही घड्याळाकडे बघून काम करणारी नव्हती. पुढचा काही वेळ आसपासच्या लोकांच्या गोंगाटाकडे लक्ष न देता तिने कामाला सुरुवात केली. जेव्हा तिचं काम संपलं तेव्हा तिच्या अधिकाऱ्याकडे जयराज आर्यकडे ती ते घेऊन गेली. त्याला आनंद झाला आणि आश्चर्यसुद्धा वाटलं. त्यांनी घड्याळाकडे नजर टाकली. खरोखर खूप खूप आभार बरं का. अहो, आभार वगैरे नका मानू. मला माहिती होतं की ते आज रात्रीचं मेलनं जायला हवं आहे. अगं, पण सगळ्याजणी असा विचार नाही ना करत. तू ओव्हरटाईमचा विचार न करता काम केलं आहेस. चांगली नोकरी ही प्रामाणिकपणा दाखवण्याच्या लायकीची असते, ती म्हणाली आणि त्याला गुड नाईट करून बाहेर पडली. अजूनही पाऊस पडतच होता. झपाझपा चालत ती तिच्या गाडीत बसली आणि किल्ली लावून गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला लागली. पण इंजिन सुरू होण्याचं कुठलंही लक्षण दिसेना. गाडी बहुतेक पावसात भिजल्यामुळे गारठलेली असावी. 1-1.5 मिनिट प्रयत्न करून सुद्धा जेव्हा गाडी सुरू झाली नाही तेव्हा तिला काळजी वाटायला लागली. तिने इकडे तिकडे बघितलं. पार्किंगमधल्या जवळजवळ सगळ्या गाड्या गेल्या होत्या. अगदी मोजक्याच शिल्लक होत्या. आता काय करायचं या विवंचनेत तिने सीटवर मान मागे टेकवून थोडं थांबायचं ठरवलं. तेवढ्यात तिला बंद काचेवर कोणीतरी टकटक करत असल्याचा भास झाला. टकटक खरंच करत होतं का तेवढ्यात काय स्वप्न बिप्न पडलं? पण नाही, खरंच कोणीतरी आस्थेनं चौकशी करत होतं. काय झालंय? काही अडचण आहे का? बाहेरनं एक तरतरीत माणूस उत्साहात विचारत होता. तिने डावीकडची काच पूर्ण खाली घेतली. गाडी सुरूच होत नाहीये माझी. खूप वेळ प्रयत्न करतीये. हे बघा, तुम्ही जेवढा स्टार्टर माराल ना तेवढी बॅटरी संपत जाईल. थोडा वेळ अजिबात स्टार्टर मारू नका. बघू दे मला काय झालंय ते बघतो जरा. त्यांनी गाडीच्या पुढे जाऊन बॉनेट उघडलं आणि आपलं डोकं आत घातलं. जरा वेळानं डोकं बाहेर काढून म्हणाला, माझ्या उजव्या हाताकडे लक्ष द्या. मी हात हलवला की स्टार्टर मारा, हात खाली आणला की सोडून द्या, समजलं? हो, मी करते बरोबर ते, ती कृतज्ञतेनं म्हणाली. कोणीतरी आहे म्हटल्यावर तिच्या जीवात जीव आला होता. दुर्दैवानं त्यानं सांगितलेलं करूनसुद्धा गाडी सुरू झाली नाही. हताशपणे त्यांनी आपलं डोकं आणि खांदे बॉनेटच्या बाहेर काढले. हात झटकत तो तिच्याकडे बघत म्हणाला, स्पार्क पडत नाही अजिबात. मला नाही वाटत मी काही करू शकेन. पराभूत नजरेनं तो म्हणाला, आणि सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही गाडी इथेच सोडून जा. उद्या पाऊस थांबेल, ऊन पडलं की गाडी तापेल आणि आपोआप सुरू होईल. पण मला म्हणजे मी, ती अडखळली. त्यांनी तिची अडचण ओळखली. माझी गाडी इथेच आहे. मी तुम्हाला जवळच्या बसस्टॉपपर्यंत सोडू शकतो किंवा टॅक्सी मिळेल अशा ठिकाणी सोडू शकतो. आकृतीने त्याच्याकडे नीट पाहिलं.
चेहरा हसरा होता. दात एकसारखे आकर्षक होते. शिवाय त्याची गाडी इथेच आहे म्हणाला तो, म्हणजे तो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी असायची शक्यता होती. आणि तिला बसस्टॉपपर्यंत जायला दुसरा पर्याय नव्हता. पावसातून पायपीट करत जायचं तरी चांगलं 4 किलोमीटरचं अंतर होतं. तुम्हाला नक्की काही त्रास नाही पडणार ना? तिने अवघडल्यासारखं होत विचारलं. नाही हो, अजिबात नाही. दार उघडत तो म्हणाला. काचा मात्र घट्ट लावून घ्या बरं का. आज रात्रीपर्यंत पाऊस थांबेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. तो तिला घेऊन त्याच्या गाडीपाशी गेला तेव्हा तो कोण आहे हे तिच्या लक्षात आलं. कंपनीचा मालक नमन लुल्लाचा तो मुलगा होता, तपन लुल्ला. तपन आदबीनं त्याच्या गाडीचं दार तिच्यासाठी उघडून धरलं. ती आत बसली. गाडीतल्या गुबगुबीत सीटवर ती अवघडत बसली. फार म्हणजे फार अद्ययावत गाडी होती ती. कौतुकानं इकडे तिकडे नजर बघेपर्यंत तो उडी मारून गाडीत बसला सुद्धा. त्याच क्षणी गाडी चालू झाली. म्हणजे इंजिनचा आवाज आलाच नाही. तिला फक्त वेगात पुढे गेल्यामुळे जो झटका बसला अचानक, त्यामुळे खरं तर गाडी चालू झाल्याचं कळलं. पार्किंगमधल्या गार्डनं त्याला सलाम केलं आणि ते बाहेर पडले. डावीकडे का उजवीकडे? तपन लुल्लानं विचारलं. डावीकडे. मस्त. मलाही डाव्या बाजूलाच वळायचं होतं. किती पुढे जायचंय? माझ्या गाडीच्या स्पीडोमीटरच्या हिशोबानं 2 किलोमीटर आहे. पण तुमच्या गाडी एवढी ती आधुनिक नसल्यामुळे अगदी बरोबर तेवढंच होईल असं नाही. ती लाजत म्हणाली. पत्ता काय आहे? तिने पत्ता सांगितला. हे बघ बये, अगं नाव काय तुझं ते विचारायचं राहिलं. मी आकृती सेनगुप्ता. माझं नाव तपन लुल्ला, तो म्हणाला. अरे हो, मला अचानक आठवलं की मला आमच्या वडिलांना तातडीनं देण्यासाठी काही कागदपत्र बरोबर घ्यायची होती. पण वाटेत तू दिसलीस. गाडीची बॅटरी तू संपवत चालली होतीस. तुला मदत करायला गेलो आणि त्या नादात तेच विसरलो. नाही, काही हरकत नाही, तुम्ही मला बसस्टॉपपर्यंत सोडा. त्यापेक्षा माझ्याकडे वेगळी कल्पना आहे, त्यांनी सुचवलं. मला जिथे कागदपत्र पोचवायची आहेत ते ठिकाण वाटेत आहे. अर्थात तुला घाई नसेल तर मी पटकन मध्ये उतरून ती कागदपत्र संबंधिताच्याकडे देऊन येतो. तू गाडीतच बसावं तर. गाडीत रेडिओ आहे, गाणी ऐक, बातमी ऐक, कसंही. त्यानंतर मी तुला घराजवळ सोडून पुढे जाईन आणि नंतर मी मोकळाच आहे. त्यामुळे तू म्हणालीस तर वाटेत काही खाऊ सुद्धा शकतो आपण. ती एकदम संकोचली. कंपनीच्या मालकाबरोबर गाडीतनं प्रवास, मग खाणं. नाही, म्हणजे तशी घाई नाही आहे मला, पण तुम्हाला जर काही त्रास होणार नसेल तर. अजिबात त्रास नाही. मला नंतर पुन्हा शहरात यावंच लागणार आहे कागदपत्र दिल्यानंतर. पुन्हा शहरात? किती लांब आहे ते? या गाडीनं नाही वाटत ते लांब. आपण गर्दी टाळून लांबचा आपण रिकामा रस्ता पकडू. आणि तू नाही म्हणालीस तेव्हा तुझा जेवणाला होकार आहे असं मी समजलो. हे बघा, त्याविषयी आपण नंतर चर्चा करू. म्हणजे तुमची व्यवस्थित ओळख झाल्यानंतर ठरवीन मी ते. ती फटकळपणे बोलून गेली, पण तिलाच वाईट वाटलं. अगदी काही हरकत नाही, त्याला हसू आलं तिच्या उत्तराचं. हमरस्त्यावरनं तपन 15 मिनिटं गाडी चालवत राहिला. नंतर एका कच्च्या रस्त्याला गाडी वळली. 4-5 किलोमीटरनंतर एका धुळीच्या रस्त्यावरून टेकडीच्या चढाच्या बाजूला गाडी लागली. आता ते पूर्णपणे वाहतुकीच्या पासून दूर आले होते. किती आहे अजून पुढे? तिच्या स्वरात संशय होता. आलं, आता लगेच येईल. आमच्या कंपनीचं इथे गेस्ट हाऊस आहे. तिथे कंपनीचा एक माणूस थांबला आहे माझी वाट बघत. मी त्याला दिलेली कागदपत्र तो माझ्या वडिलांना देणार आहे. तपननं खुलासा केला. ओह, कंपनीचं असं काही गेस्ट हाऊस आहे हे तिला माहिती होतं. त्यामुळे मनात आलेली शंका दूर झाली आणि ती मग जरा निश्चिंत होऊन मागे रेलून बसली. कच्चा रस्ता वळणावळणाचा होता. दोन्ही बाजूनी काटेरी कुंपण होतं. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका कुलूप लावलेल्या गेटसमोर उभी राहिली. त्यांनी गेट उघडलं आणि आत त्याला जोडून असलेल्या स्विमिंग पूलाजवळनं त्यांनी गाडी पुढे घेतली.
एका मस्तपैकी टुमदार घरासमोर ते आले होते. त्याच्या चारी बाजूने मंडपाकार कमानी होत्या, त्यात अत्युच्च दर्जाचं फर्निचर ठेवलेलं होतं. अरे च्या, तो माणूस इथे दिसत नाही आहे. तपन पुटपुटला. हो ना, तेच माझ्या मनात आलं. गेट लावलेलं आहे, आत अंधार आहे. नाही, गेट कायम लावलेलंच असतं. त्याच्याकडे किल्ली असते, त्याचं काही विशेष नाही. आत अंधार आहे हे मात्र विचित्र आहे आणि न पटणार आहे. तपन म्हणाला, मिस सेनगुप्ता, मी तुम्हाला उगाचच या घोळात गुंतवलं असं मला वाटायला लागलंय. पण तो माणूस इथे असायलाच हवा होता. म्हणजे आज रात्री तो इथे राहणार होता आणि उशिरापर्यंत माझे वडील इथे मीटिंगसाठी येणार होते. तो झोपला असेल आत आणि दिवे बंद केले असतील. तुम्ही इथेच बसा, मी आत जातो, अंदाज घेऊन येतो नेमकं काय झालंय. तो आत गेला. आतले दिवे लागलेले तिला गाडीतनं दिसले. तब्बल 5 मिनिटांनी तो घरातनं बाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते. एक लफडं होऊन बसलोय बरं का. का हो, काय झालं? वडिलांच्या ज्या माणसाकडे मी इथे कागदपत्र देणार होतो तो माणूस आत नाहीये, म्हणून मी वडिलांना फोन लावला तेव्हा कळालं की तो शहरात गेलाय कामाला. तिथेच सरकारी कामात अडकलाय. म्हणून मी वडिलांना म्हटलो की मी कागदपत्र इथे ठेवून जातो. पण ते म्हणाले की ती फार म्हणजे फार महत्त्वाची आहेत कागदपत्र, त्यामुळे तो माणूस येईपर्यंत थांबावं लागेल. हां, पण तू काही काळजी करू नको, काही मिनिटांचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी गाडीत बसून राहते. तपन खळखळून हसला आणि म्हणाला, एवढी आखडू नको ग बाई. एवढा वेळ मी गाडी चालू अवस्थेत नाही ठेवू शकत. तेवढं पेट्रोल नाही आहे गाडीत. तू आत येऊन बस. अगं, गाडी एवढं घरसुद्धा छान आहे. आपण काहीतरी खाण्यापिण्याचा बंदोबस्त करू तो येईपर्यंत. एवढं बोलून त्याने किल्ली फिरवून गाडी बंद केली आणि तिला उतरण्यासाठी दरवाजा उघडला. ती पण नाईलाजानं उतरली आणि त्याच्याबरोबर आत गेली. त्यांनी म्हटल्याप्रमाणे घर खरोखर अद्ययावत होतं. काय घेणार? त्यांनी विचारलं. नाही, काही नको, मला घरी पोचायला पाहिजे लवकर. ती अस्वस्थ होत म्हणाली. अगं हो, जरा धीर धर. मला माहिती आहे तुला फार घाई आहे असं नाही आहे. तू माझ्याबरोबर जेवायला यायला पण तयार होतीस ना. माझं ऐक, मी एखादं ड्रिंक घेणारच आहे, तू सुद्धा घे. काहीच इलाज चालत नाही आणि त्याच्या गाडीशिवाय घरी जायला दुसरा पर्यायही नाही असं लक्षात आल्यावर तिने शेवटी परिस्थिती स्वीकारायचं ठरवलं आणि म्हणाली, मी नाही घेत ड्रिंक्स. मग कॉफी? हां, कॉफी चालेल. त्यांनी सरावलेल्या हाताने स्वतःसाठी कॉकटेल बनवलं, तिच्यासाठी कॉफी बनवली. तोपर्यंत ती बाहेर बसून होती. त्यांनी कॉफी तिच्या पुढे धरली आणि चिअर्स केलं आणि म्हणाला, आपल्या नवीन ओळखीसाठी. तेवढ्यात फोन वाजला. त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. कोण तडफडलं आता? असं म्हणत तो उठला, फोन घेतला. काही वेळ तो फोनवर फक्त ऐकत राहिला. ओ, काय चाललंय काय? मी जेवढा वेळ थांबता येईल तेवढा थांबलोय ना. हां, नाही, तो आहे कुठे पण आत्ता? हे बघा डॅड, मी तुम्हाला सांगतो, मी अजून नाही थांबू शकत इथे. अहो, मला एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे आणि माझ्याबरोबर एक हॅलो हॅलो. पलीकडून फोन ठेवला गेला असावा. त्यांनी शेवटी रागानं फोन आदळला. हे आमचे डॅड होते फोनवर, त्यांच्या सगळ्यात वाईट अशा मूडमध्ये. त्यांनी त्या माणसाबरोबर चर्चेचा वेगळाच मुद्दा काढलाय म्हणे आणि आता ते स्वतः इथे येणार आहेत. त्याला तब्बल 1 तास लागणार आहे आणि मी तोपर्यंत इथनं जायचं नाही असं त्याने निक्षून सांगितलं मला. त्याच्या डोळ्यात तिला चिंता दिसत होती आणि अपराधीपणाचे भावही. हे बघ, तू तुझी कॉफी संपव, मी आज जाऊन काही खायला आहे का ते बघतो. तिला काही बोलायची संधी न देता तो आत गेला. कपाटं उघडल्याचा आणि बंद केल्याचा 5-6 वेळा आवाज आला. तुला डोसे कितपत आवडतात? त्याचा आतून आवाज आला. हे त्याने इतक्या सहज आणि निष्पाप आवाजात विचारलं की तिच्या मनातला संशय दूर झाला आणि ती सहजपणे बोलून गेली. भयंकर आवडतात मला. हे बघ, तू जर डोसे बनवलेस ना तर दुसरीकडे मी त्या पॅनवर मस्तपैकी ऑमलेट बनवतो आपल्या दोघांसाठी. आपण इथेच जेऊ.
अर्थात आपण बाहेरच्या छान हॉटेलमध्ये जेवणार होतो तसं इथे काही होणार नाही, मान्य आहे. पण तो वेळ आपण वाचवू, इथेच खाऊ. आणि हो, मला माफ करा, मी या सगळ्यात तुला उगाचच ओढलं. इथे काय काय आहे डोसे बनवण्यासाठी? म्हणजे पीठ, तेल, बटर वगैरे? सगळं आहे, सगळं आहे. फक्त इथे पाव नाही आहे. वडील इथे अधूनमधून त्यांच्या ऑफिसच्या काही गोपनीय मीटिंग घेतात, त्यामुळे आम्ही सगळं सामान भरून ठेवतो. दूध मात्र पावडरचं वापरतो. तिने तिच्या अंगावरचं जॅकेट काढलं. इथे ॲप्रन असेल ना? आणि हात धुवायला कुठे जाऊ? पण तिच्यावर हळूहळू कसला तरी अंमल चढायला लागला होता. डोकं जड होत होतं. तिने ॲप्रन बांधला, हात धुतले. तिच्या चित्तवृत्ती उत्तेजित व्हायला लागल्या होत्या. नाहीतरी उशीर झालाच आहे. घरी जाऊन तरी काय करणार होती ती? तेच रुटीन. जरा बदल म्हणून तिच्या आयुष्यात आलेला हा प्रसंग तिने आनंदानं घ्यायचं ठरवलं. तपननं म्युझिक सिस्टीमवर छान गाणी लावली होती. तिने डोसे करायला घेतले. वाद्याच्या तालावर तपननं चक्क नाचाच्या स्टेप्स घ्यायला सुरुवात केली. कमॉन, तो तिला म्हणाला आणि तिचा हात धरून नाचाच्या काही स्टेप्स तिच्याबरोबर केल्या. डोसे मस्त खुसखुशीत झाले होते. तपननं अंडी फोडून त्याचं मस्त ऑमलेट बनवलं होतं. दोघांनीही एकमेकांच्या पदार्थांचं कौतुक केलं. तेवढ्यात फोन वाजला. तपननं तो घेतला आणि सावधपणे म्हणाला, हॅलो. हो 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 ओके ओके. अच्छा, तू होय. हां, हॅलो. ठीक आहे, त्याची चर्चा आत्ता नको. ठीक आहे, थांब जरा, फोन चालू ठेव. फोनवर हात ठेवून तो आकृतीला म्हणाला, तू जरा ते ऑमलेट तव्यावरनं काढशील का? आणि तिकडे जाऊन खायला सुरुवात कर. मी फार वेळ नाही बोलणार फोनवर, पण ही एक कटकट संपवतो आणि येतो. आणि नंतर फोनमध्ये पुन्हा म्हणाला, ऐक जरा, थांब, तुझा आवाज जरा खरखरल्यासारखा येतोय. अरे नाही, इथे मोबाईल नाही चालत. मी दुसऱ्या खोलीतल्या प्लगला हा फोन जोडतो आणि तुझ्याशी बोलतो. त्यांनी प्लग उपटला, दुसऱ्या खोलीत नेला, तिथल्या पॉइंटला लावला आणि नंतर तो फोनवर बोलत राहिला. आकृतीला बोलणं ऐकू येत होतं, पण शब्द कळत नव्हते. पण तोपर्यंत तिने टेबलावर जेवणाची तयारी करून ठेवली. तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की प्रत्येक वेळी खाण्याच्या वेळीच फोन वाजत होता. तेवढ्यात तिला तपन बाहेर येत असल्याची चाहूल लागली आणि त्याने दाणकन फोन आदळून तिच्याकडे बघितलं. काही गंभीर आहे का? तिने विचारलं. उत्तर द्यायच्याऐवजी तो तिच्या दिशेनं सरकायला लागला. ती एकदम गोंधळून गेली. तो जवळ आला आणि तिच्या गळ्यात हात टाकून त्यांनी तिला जवळ ओढलं, मिठी मारली. तिने त्याला दूर ढकललं. त्याच्या नजरेत आधीचा प्रेमळ भाव अजिबात नव्हता. त्याच्या नजरेत एक विखार होता, जंगली श्वापदाचा विखार. तो तिला न्याहाळत होता, लांडग्यासारखा. तिने योग्य ते अंतर राखत त्याच्या एक कानफटात भडकावली. कम ऑन बेबी, तो म्हणाला. अगं किती आखडशील. आपण इथे थोडा वेळ अडकून पडलोय, तर एन्जॉय कर ना. हे बघ, मी मालक आहे कंपनीचा. तुझं भाग्य समज, तुला माझ्याबरोबर रोमांस करायला मिळतोय. अगं तुला मी कुठे नेऊन ठेवीन कंपनीमध्ये. कित्येकींना मी वरच्या पारावर नेलंय. माझ्या डॅडची खाजगी सेक्रेटरी, तिचंच उदाहरण घे ना. अगं ती तर साधी स्टेनो होती, स्टेनो. नीच माणसा, मला एक तर या कंपनीत फार काळ राहायचं नाही आहे. आणि राहिले तरी असले प्रकार मला करायचे नाही आहेत. तू मला सांगितलं होतंस की तुमचा माणूस येणार आहे थोड्याच वेळात, तुमच्या वडिलांनी थांबवलं वगैरे वगैरे. तुला सांगू का, मला संशय होताच की मला इथे घेऊन यायचा तुझा आधीपासून डाव होता. इथे कोणी माणूस नव्हता आणि येणार सुद्धा नव्हता. नाही, मी मान्य करतो की पहिल्यापासून माझा तुझ्यावर डोळा होता. अगदी मी आफ्रिकेहून आलो आणि या कंपनीत वडिलांना जॉईन झालो तेव्हापासून मी तुला बघत होतो. अगं मीच तुझी गाडी सुरू होऊ नये म्हणून त्यातला डिस्ट्रीब्युटर नावाचा भाग काढून टाकला होता. तुला गाडीत बसून मी जेव्हा आत गेलो तेव्हा माझ्या मित्राला फोन करून ठेवला होता की बरोबर 7 मिनिटांनी मला फोन कर. तो पूर्णपणे बोगस होता फोन. त्यानंतर आलेले सगळे फोन खोटे होते. डार्लिंग, आता बोल. माझ्या गाडीची किल्ली माझ्याकडे आहे.
तू मनात आणलंस तरी तुला इथनं जाता येणार नाही. त्यापेक्षा बऱ्या बोलानं आणि आनंदानं माझी इच्छा पूर्ण करू दे. तू सुद्धा एन्जॉय कर. आखडतीयस कशाला उगाच. हे बघ, मी तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करीन. तू कोणी का असेनास. तुझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा, माझा मालक असल्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. अगं, कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर. तूच मला लिफ्ट मागितली. तू इथे डोसे बनवलेस, कॉफी प्यायलीस, माझ्याबरोबर नाचलीस आणि अचानक तुला साक्षात्कार झाला की आपण साध्वी आहोत. तिला खिजवण्यासाठी मुद्दाम त्याने गाडीची किल्ली तिच्यासमोर नाचवली. तिने ती पकडण्यासाठी त्याच्यावर झेप घालायचा प्रयत्न केला, पण ती खाली पडली. तेवढी संधी साधून त्यांनी पुन्हा तिला धरलं. तिच्यावर बळजबरी करायला लागला. तिने सर्व शक्तीनिशी आपले पाय गुडघ्यात दुमडले आणि त्याच्या छातीवर प्रहार केला. त्यामुळे तो थोडासा बाजूला झाला इतकंच. अगं बेबी, माझ्यावर असे प्रसंग खूप आलेत. म्हणजे मी अनेक पोरींवर असे प्रसंग आणलेत. दारू पाजलीये, नाही तर कॉफीमध्ये मद्याचा अर्क टाकून त्यांना पाजलाय. इथेच याच जागी. सगळ्या जणींनी मला अशीच धमकी दिली पोलीसमध्ये जाण्याची. मी तुला या शहरातला जरा कायदा काय आहे ते सांगतो. जेव्हा एखादी स्त्री पुरुषाच्या विरुद्ध विनयभंगाचा आरोप करते ना, तेव्हा सगळ्यात आधी तिचं चारित्र्य तपासलं जातं. माझे वडील तुझ्यावर गुप्तहेर नेमतील, तुझी सगळी माहिती काढतील, तुला असभ्य भाषेत पोलीस प्रश्न विचारतील. अचानक तिने जवळची खुर्ची उचलली, त्याच्या दिशेनं भिरकावली. त्याला ते अपेक्षित नव्हतं. खुर्ची त्याच्या ओटीपोटावरती वर्मी लागली आणि तो खाली कोसळला. त्याच क्षणाचा फायदा घेऊन ती दाराकडे पळाली. जाता जाता आपला रेनकोट तिने पकडला. बघता बघता ती पोर्चपर्यंत पोहोचली सुद्धा. स्विमिंग पूल ओलांडून धुळीच्या कच्च्या रस्त्यावर आली. गाडीची किल्ली त्याच्याकडे होती आणि वाटेत लिफ्ट म्हणून दुसरी गाडी मिळणं सोपं नव्हतं. पण श्वास लागेपर्यंत ती पळतच राहिली. दमून क्षणभर थांबली तेव्हा आपल्या खांद्यावरनं तिने मान वळवून मागे बघितलं. आधी तिला दिव्याचा एक छोटा झोत हलताना दिसला. नंतर गाडीचा मोठा दिवा हलताना आणि वळताना दिसला. लवकरच तो गाडी बाहेर आणेल आणि सगळा रस्ता त्या प्रकाशात उजळून निघेल, तिच्या मनात विचार आला. अचानक ती रस्ता सोडून वळली आणि काटेरी कुंपणाच्या दिशेनं आली आणि चक्क रांगत सरपटत त्या कुंपणाखाली गेली. वळून पुन्हा घराच्या दिशेनं पळाली. एका मोठ्या झाडाच्या सावलीत उभी राहिली आणि तिने बघितलं की अगदी हळूहळू एक गाडी येत होती. रस्ता त्या उजेडात न्हावून निघाला होता. आता गाडी पुढे येऊन बरोबर ती आधी उभी होती तिथे येऊन थांबली. त्या ठिकाणाहून ती काटेरी कुंपणात शिरली नसती तर ती त्याला दिसली असती. तो आता गाडीतनं खाली उतरला. हातात टॉर्च घेऊन तो तिला आसपास शोधत होता. तिच्या लक्षात आलं की ती पळत पळत अशी कितीशी लांब पोचणार होती. म्हणूनच तो गाडी हळूहळू चालवत होता आणि तिच्या पावलांच्या खुणांवरनं तो तिचा शोध घ्यायला खाली उतरला होता. त्याच्या हातातली लहान टॉर्च पेटलेली होती. ती गेली होती त्या दिशेला ती फिरली, पण ती झाडाच्या आडोशाला होती म्हणून त्या उजेडाच्या कक्षेत ती आली नाही. तिला एकदम किंचाळण्याची इच्छा झाली, पण तिचा मेंदू आता शांतपणे विचार करायला लागला होता. त्याच्या तावडीतून निसटायचं तर घाई गडबड उपयोगी नव्हती. ती काटेरी कुंपणाच्या बाजूनं पुढं सरकली. मग पुन्हा कुंपणाच्या मधून सरपटत रस्त्याच्या दिशेला आली. तो तिला तिच्या बुटाच्या खुणांवरनं शोधत ती ज्या झाडाच्या आडोशाला उभी होती तिथपर्यंत आला तेव्हा ती पुन्हा रस्त्यावर पोचली होती. तपन लुल्लानं एक घोडचूक केली होती. तिला बघायला तो खाली उतरला गाडीतून तेव्हा गाडीचे दिवे त्यांनी चालू ठेवले होते आणि त्याचबरोबर गाडीच्या किल्ल्यासुद्धा गाडीत ठेवून तो बाहेर पडला होता. आकृती तशीच सरपटत सरपटत गाडीजवळ आली. जेमतेम 5-6 फुटावर गाडी असेल तेवढ्यात त्याच्या टॉर्चचा झोत तिच्यावर पडला. नखशिखांत भीती तिच्या अंगात शिरली. ती पुढे काय करणार आहे याचा अंदाज त्याला आला. तू हात तलाव गाडीला, तुला तुरुंगात घालील मी.
तो क्रोधानं ओरडला, तिच्या दिशेनं धावत निघाला. गाडीजवळ तो पोहोचेपर्यंत आकृतीनं गाडीत उडी मारून स्टार्टर मारला होता. एक हिसका बसून गाडी त्याला स्पर्शून पुढे निघून गेली. समोरच्या आरशात तिला त्याची आकृती दिसत होती. गाडी त्याच्यापासून दूर दूर जात होती. एवढी मोठी आणि आलिशान गाडी चालवायची सवय नसल्यामुळे सुरुवातीला आचके देत देत गाडी चालली, पण थोड्याच वेळात तिने गाडीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं. ती पहिल्यांदा तिच्या अपार्टमेंटच्या इमारतीपाशी आली. तिथे त्याची गाडी ठेवली. कपडे बदलले, कोरडे कपडे अंगावर चढवले. डिरेक्टरीमधून तपन लुल्लाचा पत्ता शोधून काढला. गाडी घेऊन त्याच्या अपार्टमेंटजवळ गेली. त्याच्या पार्किंगमध्ये गाडी न लावता अग्निरोधकाजवळ तिने ती गाडी लावली आणि पुढे चालत 2-3 चौक गेली आणि तिथून टॅक्सी करून ती घरी निघून गेली. तपन लुल्लानं अंदाज केल्याप्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा होता. पाऊस पूर्णपणे थांबला होता. आकृती सेनगुप्तानं तिची गाडी दुरुस्त करायला माणूस आणला होता. त्यांनी गाडीचा डिस्ट्रीब्युटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू केली. त्या दिवशी आपलं काम ती कृत्रिमपणे करत राहिली. तपन हा एक वाया गेलेला मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिने निश्चय केला होता. भले तिला तिची नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर. तिने त्याच्याविरुद्ध दावा ठोकला असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असं तिला वाटून गेलं, कारण त्यांनी तिची माहिती गुप्तहेरांकडनं मिळवली असती. ती कुठल्या पुरुषाबरोबर कधी कुठे गेली सगळं त्यांनी शोधून काढलं असतं. तिचं चारित्र्य बदनाम केलं असतं. पण असाच विचार करून त्याला बळी पडलेल्या इतर मुली घाबरून काहीच करत नसतील म्हणून अशा लांडग्याचं फावत असेल. ते काही नाही, त्याला सजा मिळालीच पाहिजे. आणि एका विविक्षित क्षणी तिने अंतिम निर्णय घेतला, ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धनला भेटायचं. या शहरातला सगळ्यात मोठा आणि यशस्वी फौजदार वकील. तिने त्याच्या ऑफिसचा नंबर लावला. ती पाणिनी पटवर्धनची सेक्रेटरी सौम्या सोहनीशी जोडली गेली. तिने आपली ओळख करून दिली आणि पाणिनी पटवर्धनना संध्याकाळी भेटायचं आहे म्हणून सांगितलं. सौम्यानं पाणी पटवर्धनशी बोलून दुपारी 2:30 वाजता येणं शक्य आहे का असं विचारलं, तेव्हा मी जमवते असं आकृती तिला म्हणाली. पाणिनी पटवर्धननं भेटायला मान्यता दिली या जाणीवेनं तिच्या मनावरचं निम्म ओझं उतरलं होतं. दुपारी 1:30 वाजता तिच्या ऑफिसमध्ये बरीच खळबळ चालू झाल्याचं तिच्या लक्षात आलं. नमन लुल्ला म्हणजे मालक, तपनचा बाप, काहीतरी अघटित घडल्यासारखा चेहरा करून इकडून तिकडे फिरत होता. दुसरा उपाध्यक्ष लुल्लांच्या मागे मागे करत होता, पण तपन मात्र ऑफिसमध्ये आलेला दिसत नव्हता. आकृती तिच्या साहेबांकडे गेली. सर, मला आज दुपारी 1 तास बाहेर जाऊन यायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे माझं. काल मी जास्त वेळ थांबून सगळं काम पूर्ण करून गेली आहे घरी. त्याचा कुठलाही जास्तीचा पगार मी मागितलेला नाही. आणि मला सवलत देता येणार नसेल तर मला अर्धा दिवस रजा द्या. एका दमात तिने सांगून टाकलं. ही खूप विचित्र विनंती आहे आकृती. परिस्थितीसुद्धा विचित्र आहे माझ्यासमोर. नाही, तुझ्या कामाबद्दल काही प्रश्न नाही आहे आकृती, पण असं आहे ना की एकदा प्रथा पडली ना की आपल्या पोरी ब्युटी पार्लरमध्ये जायला सुद्धा सवलत मागतील. पण ठीक आहे, तुम्ही या तासभरात जाऊन. 1.5 तास, ती ठामपणे म्हणाली. समोरच्या साहेबानं चमकून तिच्याकडे बघितलं आणि थोडं नाखुशीनं म्हणाला, बरं ठीक आहे आकृती, ये जाऊन, पण शक्य तितक्या लवकर ये, मी काही रजा नाही मांडणार. आकृतीनं स्वतःची गाडी न्यायचा अजिबात विचार केला नाही. पार्किंगला जागा शोधण्यात वेळ कोण घालवणार. तिने सरळ टॅक्सी केली, निघाली. 1.5 तासात सगळं काही संपवून तिला परत ऑफिसला यायचं होतं, कारण तिने तसं साहेबाला वचन दिलं होतं. पण त्याला आता काही अर्थ राहिला नव्हता, कारण तिला माहिती होतं की उद्या सकाळपर्यंत ती कंपनीच्या नोकरीतच राहणार नव्हती. श्रोते हो, हा होता या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.